नाशिकमध्ये उन्हाळा कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगली मागणी असते। सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यावर डल्ला मारलाय। सध्या कांद्याचे दर हे 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असून एकूण 30,000 रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालंय। दीड महिन्यात 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। जळगावमध्ये हा प्रकार घडलेला आहे। दरम्यान दीड महिन्यात 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मात्र प्रशासन हे खडबडून जागं झालं। या प्रकरणी आता अधिकचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे। अप्पर वर्ध्याच्या कालव्याचं पाणी हे शेतामध्ये शिरलं होतं। त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी कपात केलेली आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे, या प्रकरणी तपास सुरू आहे। मात्र पाणी शिरल्यानंतर अमरावती शहराकरांना पाणी कपातीचं संकट, या संकटाचा सामना करावा लागतोय। अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीचे माहेर घर असलेल्या कौंडण्यपूर येथे वर्धा नदी पात्रामध्ये नयनरम्य अशा बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धेचं विहंगम दृश्य हे बघायला मिळालं। कौंडण्यपूरच्या वर्धा नदी पात्रात ही स्पर्धा आयोजित केली आहे। धुळे शहरासह जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीत चांगलीच वाढ झाली असून जिल्ह्यातील तापमान 6 अंशावर येऊन ठेपलंय। या कडाक्याच्या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडतायत। जागोजागी शेकोटी पेटवल्याचं चित्र बघायला मिळतंय। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत परिसरात अस्वलाचा मुक्त संचार होत असल्याचा व्हिडिओ ग्रामपंचायत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार यांनी आपल्या आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या 2 पेट्या सांगली येथील मार्केटला पाठवल्यात। या पाठवलेल्या देवगड हापूसच्या एका डझनच्या एका पेटीला 2500 इतका दर मिळतोय। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गॅस सिस्टमचे काम सुरू आहे। तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे महानगरपालिकेकडून तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतले। परिणामी 1 ते 5 डिसेंबर या कालावधीत मुंबईकरांना 10% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला सुद्धा पाणी पुरवठ्यामध्ये 10% कपात होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये टिपू सुलतान मिरवणुकीदरम्यान 2 गटात मोठा राडा झाला। यामध्ये दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक केली गेली। वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे निवती रॉक येथील खोल समुद्रात पाणबुडी प्रकल्पासाठी 47 कोटीचा निधी जाहीर केलाय आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं पाणबुडी खरेदी करण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे। एसटी महामंडळानं प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे। मागील 3 वर्षात भाडेवाढ करण्यात आली नाही असं सांगत तब्बल 14.13% वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला गेलाय। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। माणगावच्या काळ नदी पात्रामध्ये महाकाय मगरीचं दर्शन झालेलं आहे। अनेक मगरी दुपारच्या सुमारास खडकावर येऊन सूर्यस्नान घेत असतात। या नदीचा वापर मासे पकडणे आणि कपडे धुण्यासाठी केला जातो। नदीतील मगरींच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अप्पर वर्धाचा लघु कालवा फुटल्यानं यातील सर्व पाणी तिवसा तालुक्यातील बनसापूर परिसरातील शेतामध्ये जात आहे। परिणामी शेतात पाणी साचलंय। शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। शेतात पाणी घुसल्यानं त्यांच्या गहू पिकांचं नुकसान झालंय।
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची मदत केली जाणार आहे। हिंगोली परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे नुकसान झालं होतं आणि त्यानंतर आता या प्रकरणी आता प्रशासनाकडून मदत कार्य सुरू होणार आहे। निवासी डॉक्टरांना नियमित विद्यावेतन देण्यात हलगर्जीपणा झालेला आहे, त्यामुळे आता या प्रकरणी निवासी डॉक्टरांनी संपाचा मार्ग पुकारलेला आहे। यावर आता प्रशासन काय निर्णय घेते ते बघावं लागेल। शनिवारी रात्रीच्या सुमारास जव्हारमधील सोनारअळी भागात रात्री 8:30च्या सुमारास बिबट्याचा वावर दिसून आला, त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे।